हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग मुलांची स्कूलही चालू झाली आहे आणि तीच भेंडी खाऊन जर मुले कंटाळत असतील तर बनवा ही चटपटीत आणि लहान मुलांनाही आवडती भेंडी म्हणजे दही मसाला भेंडी. रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे. कोणतंही वाटण घालण्याची गरज नाही. अगदी झटपट होणारी टिफिनसाठी ही रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग इथे ना स्वच्छ अशा धुवून पुसून ते मी भेंडी घेतली आहे मुलांच्या टिफिनसाठी. आज सकाळीच मी दही भेंडी बनवणार आहे, कारण की मुलाने रात्रीच सांगितलं होतं मम्मी दही भेंडी बनव म्हणून. मग असं स्वच्छ धुवून पुसून मी रात्रीच ठेवलं होतं. आणि असे ना 2 भेंडीचे भाग करायचे आहेत. पुढचा भाग आणि मागील भाग ना कापून मध्यभागी असे 2 भेंडीचे काप करायचे आहेत. आणि त्या भेंडीला मध्यभागी ना अशी चीर देऊन ना भेंडीमध्ये कीड ते ना आहे का आधी पाहायचं आहे बरं का. असं तुम्हाला दाखवते. असं चीर देऊन ना मस्त असं बघायचं आहे, कारण की भेंडीमध्ये चीर तेही असते. आता या पद्धतीने सर्व भेंडी मी ना तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते. बघा इथे असं मध्यभागी ना थोडीशी चीर देऊन घ्यायची आहे. आता भेंडी तर आपली पूर्ण चिरून झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला एक सिक्रेट सांगते. ह्याच्यामध्ये ना जर तुम्हाला सुटसुटीत भेंडी हवी असेल आणि जरा टेस्टी हवी असेल तर ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. तुम्ही म्हणाल आधी ताई आता भेंडीला पाणी असतंच आणि त्यात आणि तुम्ही लिंबू पिळलाय, परंतु काही नाही. लिंबू पिळल्यानंतर इतकी छान लागते ना. थोडंसं मीठ, जी भेंडी आळणी लागते ना ती आळणी भेंडी लागत नाही. असं मीठ आणि लिंबू वापरल्यामुळे ना जी भेंडी आळणी लागते ते लागत नाही बरं का. त्यामुळे थोडंसं का असे ना मीठ आणि लिंबू पिळून घ्यायचं. तर एका कढईमध्ये मी थोडंसं 1 पळी तेल म्हणजे 1.5 चमचा तेल असेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला भेंडी टाकून द्यायची आहे. भेंडी छान अशी तेलावरती असं क्रशल इस्तवर ना फ्राय करून घ्यायची. म्हणजे नेहमीप्रमाणे आपण कशी भेंडी भाजतो त्या पद्धतीनेच भेंडी आधी ना अशी फ्राय करून घ्यायची आहे थोडा वेळ. आता मी थोड्या वेळसाठी भेंडी ही भाजून घेते. तोपर्यंत ना इकडे भेंडी पण आपली भाजत आहे. तोपर्यंत इकडे मी तुम्हाला मसालाही करण्याचं दाखवते. बघा इथं मी 2 पळी ना छोट्या 2 पळी दही घेतलेलं आहे. रात्री सांगितलं होतं त्यामुळे मी रात्रीच दही लावून ठेवलं होतं. त्याच्यामध्येच चवीपुरते लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि धना जिरा पावडर घालायची आहे बरं का. आणि हे सर्व मिश्रण ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्याने मिश्रण काय होतं, आपले मसालेही करपत नाहीत आणि जे मसाला भेंडी असते ना तीही त्याला कलरही छान येतो. आता इकडे बघा भेंडी ही आपली छान अशी भाजून झालेली आहे, म्हणजे फ्राय करून झालेली आहे. आता मी हे एका ताटामध्ये परत त्याच ताटामध्ये काढून घेते बरं का. कारण की लिंबूचं हे असल्यामुळे कढई थोडी काळी झालेली आहे. त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये भेंडी बनवत आहे. आता त्या भांड्यामध्ये पण 1च पळी तेल वापरलं आहे. थोडंसं जिरं छान असं फुललं ना की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा छान असा खरपूस ह्याच्यावरती भाजून घ्यायचा आणि थोडासा कांदा जास्त वापरायचा आहे या मसाल्यासाठी. आणि कांदा पूर्ण मऊ होईपर्यंत ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता 5 मिनटं कांदा छान भाजला ना तर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकून ना 5 मिनटं परतवून घ्यायचा आहे कांदा. आता त्याच्यामध्ये ठेचलेलं आलं आणि लसूणचं 1 चमचा टाकायचं आहे. ते पण छान असं आल्याचा उग्र वास जाईपर्यंत ना छान असं परतवून घ्यायचं आहे. आता आपला कांदा परतवून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता जे आपण दहीचं मिश्रण केलं होतं ना तयार ते ओतून घ्यायचं आहे. आणि मिश्रणात थोडंसं ना किंचित पाणी ओतायचं आहे आणि छान असं 5 मिनटं ह्याला झाकण देऊन मसाला असा छान असा आपला शिजवून घ्यायचा आहे. जेणेकरून तेल सुटेपर्यंत ना आपला मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आता पाहू आपण आपला मसाला कितपत शिजला आहे. तुम्ही बघू शकताय किती छान असा आपला मसाला शिजला गेलेला आहे. तेलही छान सुटलेलं आहे. आणि ज्यावेळी आपण दह्याचं मिश्रण ओततो ना त्यावेळेला गॅस कमी करायचा आहे किंवा बंद केला तरीही चालेल. असं केल्याने काय होतं तर आपलं जे दही असतं ना ते फुटत नाही. आता बघा मसालाही छान असा तेल सुटेपर्यंत शिजला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये भेंडी टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बरं का. अंदाजाने मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. आता इथे पाहू शकताय मी 5 मिनटं झाकण देऊन छान अशी आपली भेंडी शिजवून घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे बरं का आपली टिफिनसाठी भेंडी. चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.